नमस्कार, DS मध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे भक्ती आणि शक्तीचा वारसा जपणाऱ्या येवला तालुक्यातील पाटोदा नगरीत सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निमित्त आहे पाटोदा येथील श्रीरामनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षाचे. या महोत्सवाचा भाग म्हणून भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून नुकताच या सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला आहे. पाटोदा येथील श्रीरामनगरमध्ये यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या निमित्ताने विदर्भरत्न रामनारायणचार्य हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक यांच्या रसावाणीतून भाविकांना श्रीराम कथेचे श्रवण करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ध्वजारोहण सोहळा या कथेचा शुभारंभ ध्वजारोहण आणि पूजनाने झाला. स्वामी ज्ञानेश्वर गिरी महाराज आणि लखनगिरी महाराज यांच्या शुभास्ते हा विधी पार पडला. या प्रसंगी परिसरातील साधू महंत वारकरी संप्रदायातील दिग्गज संत आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेचे नियोजन दिनांक 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 ठिकाण श्रीरामनगर पाटोदा येथे कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 दिवस चालणाऱ्या या ज्ञान यज्ञाने संपूर्ण परिसर राममय होणार यात शंका नाही. DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. जय श्रीराम. आज प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र पाटोदा या नगरीमध्ये अतिशय उल्हासपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी हरिभक्ती परायण विदर्भ रत्न रामरावजी महाराज ढोक यांचा एक अमृतमय वाणीमध्ये श्रीराम कथा समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे. ही कथा केवळ कथा नाही आहे, आपल्या जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आयोजित केली आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं जे प्रभुत्व आहे की ज्या निमित्तानं आज या ठिकाणी या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सव वर्ष या ठिकाणी संपन्न होत असताना या कथेचं नियोजन या ठिकाणी केलं आहे. मी तर धन्यवाद देतो या गावकरी मंडळींना आणि ज्या लोकांनी ज्या या धर्मकार्यासाठी हे पूर्ण आहुती आपली समर्पित केली. आज 50 वर्षापासून ही परंपरा लावून ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर या निमित्तानं आज ही जी कथा होती ही कथा ही केवळ पाटोदा गावाच्या मर्यादित नाही, तर ही नॅशनल लेवल ज्याला आपण नाशिक जिल्ह्यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल. नक्कीच प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांमध्ये उतरो हीच ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी अनेक लोक अनेक संत महात्मा या ठिकाणी येऊन आपला आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी देणार आहेत. अनेक मान्यवर येतील, अनेक पद्धतीने या ठिकाणी अन्नक्षेत्र चालणार आहे. अनेक प्रकारचे काकडा विधी भजन आरती वगैरे अनेक माध्यमातून हा एक सुंदर असा महोत्सव या वैकुंठाचाच पार्श्वभूमीवर या ठिकाणी तयार होत आहे. जी पंढरपूरची जी वातावरण आहे तेच या ठिकाणी निर्माण होऊन आज खऱ्या अर्थाने आज हे ध्वजारोहण झालं. म्हणजेच या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ या ठिकाणी आपण ठेवली आहे. एवढंच बोलतो, सर्वांनी या कथेचा आनंद घ्या आणि आपलं जीवनाचं सार्थक करा. जय श्रीराम. सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पाटोदा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. मी येवला तालुका आणि परिसरातील तालुक्यातील सर्व भाविकांना विनंती करेल की या ठिकाणी 19 तारीख म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत असून विदर्भ रत्न हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक यांची सुंदर अशी रामायणाची रामकथा 20-3-2026 पासून ते 26-3-2026 पर्यंत या ठिकाणी रामायण होणार आहेत. मी सर्व भाविकांना या सप्ताह कमिटीच्या सर्व सदस्यांच्या वतीने आवाहन करतो की या रामायणाचा ढोक महाराजांच्या कथेचा आपण अवश्य लाभ घ्यावा.